रामकृष्ण हरी. मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला कांद्याची पात दाखवणार आहे आणि खूप मस्त अशी रेसिपी आपल्या बाजरीच्या भाकरीसोबत अशी खाणारी आणि झटपट होणारी 10 ते 15 मिनिटात तर ती रेसिपी दाखवणार आहे. तर सुरुवातीला मी कांद्याची पात चिरून घेतली. त्यानंतर आता म्हटलं चला सुरुवात करूया. तर इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल, भाजीच्या अंदाजानुसार आणि फोडणीमध्ये मी फक्त जिरं आणि कढीपत्ता आणि आता कांदा जो आहे तो कांद्याच्या पातीला जो असतो बारीकसा तोच चिरून घेतला आहे. अगदी कवळी भाजी आहे, मस्त आणि बाजरीच्या भाकरीसोबत अफलातून म्हणजे एकदम मस्त आणि तिखट टाकून करणार आहे. विशेष म्हणजे आता त्याच्यामध्ये मसाले ॲड करते मी. आपले वेगळे कुठलेही नाही, जे घरामध्ये जे आहेत तेच मसाले, हळद, गरम मसाला, धना पावडर, घरचे मसाले हेच ॲड करून व्यवस्थित मसाला शेकून घ्यायचा. आणि जेवढे मसाले छान शेकले जातील तेवढे भाजीला छान लागते. आणि छान तेल सुटेपर्यंत हे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. मसाले परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये कांद्याच्या पातीमध्ये मी हरभऱ्याची डाळ म्हणजेच आपण चणा डाळ जी बोलतो ती टाकणार आहे. छान लागते चणा डाळ टाकून आणि भाजी खात असताना दाताखाली जेव्हा ती चण्याची डाळ येते तेव्हा खूप मस्त लागते ही भाजी. तर व्यवस्थित मसाले डाळीला व्यवस्थित लावून घ्यायचे. तेही 1-2 मिनटं छान परतून घ्यायचे. त्याच्यामध्ये भाजीच्या अंदाजानुसार मीठ, 1-2 मिनटं छान तेल सुटेपर्यंत व्यवस्थित ते आपण शेकून घेऊ. आणि डाळ भिजत टाकली असल्यामुळे ती पटकन होते. आता इथे कांद्याची पात मी चिरून घेतलेली, किती तुम्ही पाहताय किती मस्त हिरवीगार कांद्याची पात मला भेटलेली आहे. आणि आमच्याकडे शेतकरी बाजार असल्यामुळे भाज्या ह्या नेहमी फ्रेशच भेटतात. इथे तुम्ही पाहू शकता अशी हिरवीगार कांद्याची पात मस्त अशी टाकून आता ती एकसारखी हलवून घेऊया व्यवस्थित. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि जेव्हा पूर्णपणे हलवून झाल्यानंतर मिडियम एकदम बारीक गॅस करून आपल्याला ही शेकवायची आहे आणि पटकन होते. आता तुम्ही पाहताय अगदी लगेच भाजी व्यवस्थित 2-3 वेळा हलवून लगेच ती दबली गेली म्हणजेच व्यवस्थित शेकली गेली वाफेवरती. आणि ह्या भाजीला जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनटं खूप झाले. 10 मिनटं झाले तर चेक केलं तर आपली डाळ व्यवस्थित शिजली गेलेली आहे. तर इथे आपली भाजी ही 10 मिनटं व्यवस्थित झाली. अजून 5 मिनटं ठेवली. 5 मिनटानंतर आपण पुन्हा दाखवते. व्यवस्थित आपल्या भाजीला कलर आलेला आहे आणि फायनली आपली इथे भाजी रेडी झाली.